माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या, किती माजलाय तो जरंग्या. चपल्या चाटतात म्हणताय. जरांगे मगरुरीची भाषा करताय. जरांगेंना माज आलाय. जरांगेचा बाप शरद पवार आहे. वक्तव्य आहे गुणरत्न सदावर्ते. गुणरत्न सदावर्ते यांनी जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलत असताना त्यांची जीभ घसरली. त्या ठिकाणी बोलत असताना ते थेट म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना माज आलाय आणि त्या माजामुळेच ते इतक्या मोठ्या प्रमाणात असं बोलतायत. त्यांच्यामुळे सामान्य लोकांच्या जिंदग्या बर्बाद होत आहेत. त्याचसोबत बोलत असताना ते म्हणाले की मनोज जरांगे पाटील जरी सांगत असले तरी देखील आपल्या सर्वांना माहीत आहे की मनोज जरांगे पाटील यांना कोणाचा पाठिंबा आणि मनोज जरांगे पाटील यांचा बाप कोण आहे. अशा प्रकारचं वक्तव्य गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. त्याचसोबत त्या ठिकाणी बोलत असताना ते म्हणाले की गुणरत्न सदावर्ते हे बोलत असताना म्हणाले की त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे किंवा यांचा मास्टर माइंड उद्धव ठाकरे हा देखील आहे किंवा उद्धव ठाकरे हे देखील आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करत त्या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते यांनी जे मनोज जरांगे पाटील यांना चांगलंच फायलावरती घेतलं. त्यासोबत बोलत असताना ते म्हणाले की अनेक जणांच्या जिंदग्या बर्बाद करण्याचं काम आणि पोलिसांना जखमी करण्याचं काम जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बोललेल्या आहेत. तर चला पाहूया नेमकं ते काय म्हणाले. चपल्या चाटतात म्हणताय, हाणून पाडून बोलताय. हा, कोणाला टमरेल म्हणताय, कोणाला म्हणताय उठवून लावतो, त्यांचा बाजार उठवतो. त्याची किती माजलेपणाची भाषा आहे, किती मगरुरीची भाषा आहे, किती खालून हलून पाडून हलकटपणाचं बोलतोय हा जरंग्या. कारण जरंग्यामुळं काही पोलीस अधिकारी जखमी झाले होते. त्याच्यामध्ये आणखी जरंग्या आरोपी झालेला नाही. ती याचिका सुद्धा प्रलंबित आहे. जरंग्याला अटक होणं आणि जरंग्याला कायदा कळणं, त्यानंतरच मला वाटतं जरंग्याच्या ऍक्टिव्हिटी थांबवावं लागते. कारण न्यायालयापेक्षा कोणी मोठं नाही आणि जरंगे सुद्धा मोठा नाही. आणि त्यामुळं जे काही पॉलिटिकल फादर आहेत जरंगेचे, त्यांनी आता जरंगेला सांगितलं पाहिजे. आता कोण पॉलिटिकल फादर आहे ते वेगळं सांगायची गरज आहे का? राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार वायू गतीने गेले होते अंतरवलीला. उद्धव आणि एकीकडे तर सांगायचं